आणि यानंतर एक धक्कादायक बातमी। आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रानं तरुणाला मारहाण केल्याचं प्रकरण घडलं। मारहाण करणाऱ्या आरोपींनी कृष्णा आंधळेचं स्टेटस देखील व्हॉट्सअॅपला ठेवलं होतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्या मित्रानं तरुणाला बेदम मारहाण केली आहे। वाल्मिक कराडच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस याचा जाब विचारत या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या धारूर इथं वाल्मिक कराडच्या संबंधित बातम्या पाहिल्यानं तरुणाला मारहाण झाली आहे आणि मारहाणीनंतर आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप फरार आहेत। आरोपीच्या शोधांसाठी एक पथक रवाना झालंय। जखमी अशोक मोहितेवरती लातूर इथल्या सह्याद्री रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांच्याकडून शिवीगाळ करत मारहाण झाली आहे। वाल्मिक कराड आणि मुंडेंच्या बातम्या पाहिल्या तर संतोष देशमुख करू अशी एक गंभीर धमकी देखील त्यांनी दिलेली आहे। मारहाण करणाऱ्यांनी ही खुली धमकी दिली आहे। धारूर पोलीस ठाण्यात या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। रात्री 11 वाजताच्या सुमारास ते आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेत। त्याच्यानंतर त्यांचा सिटी स्कॅन वगैरे करून घेतला आहे। इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे। सोबत डोळ्याला सूज वगैरे पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे। बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे। तब्येत सध्या स्थिर आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये जखमी झालेल्या अशोक मोहितेच्या नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। अशोक मोहिते हा माझा मामाचा मुलगा रमाईनगर तरनळी येथे उभा होता आणि तिथून व्हिडिओ बघत असल्यामुळे तिथून आले दोन सिद्धेश्वर सानपचा एक मुलगा आणि वैजनाथ बांगर म्हणून असे दोघं जण आले। दोघा जणांनी तुम्ही आमचे व्हिडिओ वाल्मिक अण्णाचे का बघतात आणि दुसऱ्या पण व्हिडिओ का बघतात आणि तुम्ही मराठी असे झाले तसं झालं असं म्हणून त्याला एकदम अचानकपणे पाठीमागून एक जणानं ह्याचा वार पुढल्या साईडनं कोयत्याचा वार केला आणि पाठीमागून रॉडनं मारलं। दोघा जणांनी त्याला बेशुद्ध पाडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।